हॅलो किड्स, वेलकम टू माय चॅनल मराठी CBSE चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक्सपांडेड फॉर्म अँड स्टँडर्ड फॉर्म पाहणार आहोत 3rd and 4th स्टँडर्डसाठी. चला मग डेफिनेशन्स बघूया. आधी एक्सपांडेड फॉर्म. द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ इट्स डिजिट्स. म्हणजे जर तुमच्याकडे 325 हा नंबर आहे, बरोबर, तर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज. आता तुम्हाला प्लेस व्हॅल्यूज येतात, तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू येत असतील. तर चला मला सांगा याच्या प्लेस व्हॅल्यूज. तर माझ्याकडे 320 आणि 5, कारण माझ्याकडे 5 आहे 1s प्लेसमध्ये, 2 आहे 10s प्लेसमध्ये आणि 3 आहे 100 प्लेसमध्ये. सो माझ्याकडे 5ची प्लेस व्हॅल्यू आहे 5, 2ची 20 आणि 3ची 300. तर ह्या सगळ्या प्लेस व्हॅल्यूची सम म्हणजे ॲडिशन. पुढे स्टँडर्ड फॉर्म. आता स्टँडर्ड फॉर्म काय असतो? वी राईट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द नंबर बाय रायटिंग द फेस व्हॅल्यूज. आता फेस व्हॅल्यूज काय असतात? नंबरचे जे काही डिजिट्स असतात, डिजिट इटसेल्फ, त्यालाच म्हणतात फेस व्हॅल्यू. जर तुम्हाला 325 हा नंबर दिला तर त्याची फेस व्हॅल्यू काय? 3ची 3, 2ची 2 आणि 5 नंबरची 5. सो ऑफ ईच डिजिट इन द करेक्ट प्लेस. आता इथे तुम्हाला काय सांगितलं? स्टँडर्ड फॉर्म परत एकदा वाचते मी. वी राईट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ अ नंबर बाय रायटिंग द फेस व्हॅल्यूज ऑफ ईच डिजिट इन अ करेक्ट प्लेस. प्रत्येक डिजिटची फेस व्हॅल्यू तुम्ही त्याच्या करेक्ट प्लेसमध्ये लिहिली की झालं स्टँडर्ड फॉर्म. आता इथे तुम्हाला दिलेला आहे एक्सपांडेड फॉर्म आहे, दिसतोय? तर फक्त एक्सपांडेड फॉर्म लक्षात घ्या, एक्सपांडेड फॉर्म लक्षात घ्या. चला आता 3, 2 आणि 5 आपल्याला फेस व्हॅल्यू लिहायची आहे, बरोबर. सो 1s प्लेस, 10s प्लेस आणि 100 प्लेस. तर 5 आहे माझ्याकडे 1s प्लेसमध्ये, 2 आहे माझ्याकडे 10s प्लेसमध्ये. मी फेस व्हॅल्यूज लिहिते आहे, फेस व्हॅल्यूज. 3 आहे 100 प्लेसमध्ये. सो स्टँडर्ड फॉर्म लिहून झाला. समजतंय? जरी नाही समजलं, पुढे आपण एक्झाम्पल घेणार आहोत. एक्झाम्पलची प्रॅक्टिस करता करता तुम्हाला समजून जाईल. क्वेश्चन रीड करा. राईट द नंबर्स इन एक्सपांडेड फॉर्म. आपल्याला नंबर्स दिलेले आहेत, त्याचा एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे आपल्याला. चला प्लेस व्हॅल्यूची सम करायची आपल्याला इथे, बरोबर. सो आपण काय करू? पोझिशन्स लिहून घेऊ, प्लेसेस लिहून घेऊ. पहिल्या 1s, 10s, 100 आणि 1000 प्लेस. 4 डिजिट नंबर आहे. आता मला वाटते 1s प्लेसपासून लिहिण्याची काहीच गरज नाही. चला मग 1000 प्लेसला आहे, बरोबर. प्लेस व्हॅल्यू लिहिताना मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली. पुढे नंबर्स डिजिट्स बघायचे किती आहेत ते. सो 1 2 3. 1000 प्लेस पण आहे. सो 1 2 3 प्लस पुढे 8 आहे ना. 100 प्लेस 2 zeros लिहितो आपण. 1000 प्लेस असले की 3 zeros, 100 प्लेस असले की 2 zeros, 10s प्लेस असला की 1 0 आणि सिंगल नंबर 1s प्लेसमध्ये लिहितो आपण. सो आता 8च्या पुढे मी किती झिरोज लिहिल? 2. आपली ट्रिक यूज करून लिहिलं तरी काय हरकत नाही. 8च्या पुढे 2 डिजिट, पुढे 2 10s प्लेस आणि 7 इन 1s प्लेस. चला आता इथे काय करू आपण? ट्रिक यूज करूनच लिहूया. तर मी 9 नंबर लिहिते. पुढे आहेत माझ्याकडे 3 डिजिट. सो 1 2 3. त्याच्यानंतर 8 नंबर 2 डिजिट आहेत त्याच्या पुढे. सो 2 zeros. पुढे 7 एक डिजिट आहे. सो 1 0 आणि पुढे 5. आपली ट्रिक यूज करून सुद्धा आपण एक्सपांडेड फॉर्म लिहू शकतो अगदी इझिली. पुढे चला हा नंबर बघा, येईल तुम्हाला आता. 3000 प्लेसमध्ये आहे. 1 2 3. पुढे 6 100 प्लेसमध्ये आहे. पुढे 8 10s प्लेस आणि 6 इन 1s प्लेस. तर नेक्स्ट आधी डिजिट काउंट करा. आय थिंक बिगर डिजिट आहे, बघूया. 1 2 3 4 5. सो प्लेसेस लिहूया. 1s 10s 100 1000 आणि 10,000. मी सांगितलं होतं तुम्हाला 1000 नंबर असेल तर 3 zeros, 10,000 नंबर असेल तर 4 zeros आपण लिहितो डिजिटवरती. सो चला 5 इन 10,000 प्लेस. सो 4 zeros 1 2
3 4. पुढे 6,000 प्लेसला, सो 3 zeros. 2 100 प्लेस, 3 tens प्लेस आणि पुढे 1 ones प्लेस. आता हा नंबर ट्रिक वापरून सोडवू आपण. 9 पुढे डिजिट्स काउंट करायचे. 1 2 3 4. सो 1 2 3 4. 2 डिजिट्स काउंट करा. 1 2 3. 2 लिहून घेते. पुढे 1 2 3. त्याच्यानंतर 4. 4च्या पुढे 2 डिजिट आहे. 1 2. पुढे 3. त्याच्या पुढे 1 डिजिट आहे. 3 1 डिजिट. सो 1 0 आणि 6 इन वन्स प्लेस सिंगल. समजतंय? समजलं तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. राईट द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द फॉलोइंग. आता तुम्हाला इथे एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं, त्याचं स्टँडर्ड फॉर्म लिहायचं. स्टँडर्ड फॉर्म लिहिताना आपण काय करतो, नेहमी फेस व्हॅल्यू लिहितो. जे काही आपल्याला नंबर दिले त्याचे फेस व्हॅल्यू लिहितो. फक्त त्या कोणत्या प्लेसमध्ये आहे ते आपण बघतो. बरोबर. सो आधी मी या बाजूने लिहून दाखवते. एक इकडनं लिहिलं म्हणजे समजेल आणि मग पुढचं आपण करूया. सो 0 आहे वन्स प्लेसमध्ये. सो 0. पुढे 70 म्हणजे टेन्स प्लेसमध्ये 7 आहे. 70चं फेस व्हॅल्यू आली 7. 700 100 प्लेसमध्ये. सो 7 आणि पुढे 3000 प्लेसमध्ये आहे. मग 3000ची फेस व्हॅल्यू आहे 3. हे झालं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर. स्टँडर्ड फॉर्म आला आपला 3770. पुढे 7080 आणि 4. सो इथे 100 प्लेस नाही आहे. दिसते तुम्हाला बरोबर. वन्स प्लेस, टेन्स प्लेस, 100 प्लेस मिसिंग आहे आणि पुढे 7000 आहे. ठीक आहे, आपण याच बाजूने लिहू. 4 वन्स प्लेसमध्ये आहे. पुढे टेन्स प्लेसमध्ये आहे 8. 80 सो 8. 7000. आता आपल्याला 100 प्लेस रिकामी आहे. सो तिथे 0 पुट करायचा. बरोबर. 100 प्लेस रिकामी आहे तर 0 लिहायचा आणि 1000 प्लेसमध्ये आपल्याला किती लिहायचं आहे 7. सो सेकंड एक्सपांडेड फॉर्मचा स्टँडर्ड फॉर्म आला आहे 7084. पुढे चला वन्स प्लेसमध्ये आहे 2. टेन्स प्लेसमध्ये आहे 9. 100 प्लेस 8 and 1000 प्लेस 6. 600. 6892. पुढे तर हा थोडासा मोठा नंबर दिसतोय आपल्याला. बरोबर. 1000च्या पुढे 10,000ची प्लेस पण आहे. सो मी ऑलरेडी वरती लिहिलेली आहे. चला बघू. 3 इन अ वन्स प्लेस. पुढे 8 इन अ टेन्स प्लेस. 600. 100 प्लेसमध्ये 6. पुढे 1000 प्लेसमध्ये 1000 1. आणि आता माझ्याकडे 10,000 प्लेसमध्ये 10,000 आहेत. सो फक्त 1 लिहायचा. काय लिहायचा? फक्त 1. बघा 10,000 1000 100 टेन्स आणि वन्स प्लेस. आला नंबर बरोबर. सो 11,683. आय होप तुम्हाला समजते. पुढे तर हा तर खूप मोठा नंबर दिसतोय. बरोबर. प्लेसेस बघूया आपण. वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लॅक पर्यंत एक्सपांडेड फॉर्म आपल्याला दिलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला त्याचे पोझिशन प्लेसेस लिहून घ्यावे लागतील. ओके. प्लेसेस लिहून घेऊ आपण आधी. सो वन्स, टेन्स, 100, 1000, 10,000 आणि लॅक. चला फेस व्हॅल्यूज लिहून घेऊया आपण. सगळे प्लेसेस लिहिले मी. चला 9 इन अ वन्स प्लेस. 10 टेन्स प्लेसमध्ये आहे म्हणजे फक्त 1 लिहायचा. आपण फेस व्हॅल्यूज लिहितोय. 200 100 प्लेसमध्ये 2. 5,000 1000 प्लेसमध्ये 5. 80,000 10,000 प्लेसमध्ये फक्त 8. आणि पुढे 4 लॅक. सो 4 आला. कितीही मोठा नंबर असेल किंवा कितीही मोठा एक्सपांडेड फॉर्म दिलेला असेल घाबरून जायचं नाही. आधी प्लेसेस लिहायच्या.
प्लेसेस लिहिल्यानंतर बरोबर एक एक नंबरची फेस व्हॅल्यू त्याच्यामध्ये लिहित जायचं आणि तुम्हाला नंबर मिळेल. त्यामुळे एक्झाममध्ये खूप मोठा एक्सपांडेड फॉर्म दिला आहे किंवा खूप मोठा नंबर दिला आहे, त्याचा मला एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. अजिबात घाबरून जायचं नाही. आपली ट्रिक यूज करायची आणि बिंदास लिहायचं. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.